आता इथे एक मावशी आल्यात, काय नेमकी त्यांची कळकळ आहे, नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया आहे आपण बघूयात. या मावशी, काय बुट्टी ठेवा जरा, बसा इथं. पुढे पुढे घ्या मुलागा होतच आहे. ही शेतकरी आम्हाला शेताशिवाय आम्ही काय खायचं? काय खायचं आम्ही? या शक्तीपीठ महामार्गात तुमची शेती जाते? हो हो, सगळी शेती जाते आमची. शक्तीपीठ महामार्ग नकोय? नकोय 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 आम्हाला. वरती या जरा, तुम्ही वर या जरा, निवांत बोलूया तुमच्या सोबत. दम सोडून नाही चालत. आधीच पुरं झालंय. गाव दत्तक घेतले नाही म्हणा असं काय. मग काय काय लाडकी बहीणचे पैसे आले तुम्हाला, नेते मंडळींनी एवढे पैसे दिले? त्यांचे पैसे नको आम्हाला, तुम्हाला मतदान मिळायसाठी पैसे दिले असा. आम्हाला पोटा पाण्याला द्यायला गरीब खाऊ दे बिचारा म्हणून. मग तुम्ही तुमचा प्रश्न मांडलात का नाही नेते मंडळींकडे? ज्यावेळी मतदानासाठी प्रचारासाठी आल्यानंतर आम्ही प्रचाराला कुणाच्या जाया नाही. नाही कुणाच्या गेला नाही, पण ज्यावेळी नेते मंडळी प्रचाराला गावात आले त्यावेळी तुम्ही त्यांना काय भेटलात की नाही? तुमची समस्या आम्हाला बायकासनी कोण बोलवत आहे? 2,500 का 1,500 रुपये देतो ते बी नको आम्हाला. आमच्या शेतात जमीन वाचली वाचली पाहिजे, आम्ही त्यात पोट भरून खाताव. म्हणजे तुम्हाला जे आयते मिळणारे 1,500 रुपये लाडके बहिणीचे नको, पण आमची शेत जमीन वाचली पाहिजे, त्याच्यावर प्रामाणिकपणे कष्ट करून जगण्याची. हो 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 हो, सरकारचा 1 रुपया नको आम्हाला. खरं आमचं शेत राहून देत आमचं. आता कुठं जर धान्य मिळतं उन्हाळ्याला खाया गावल, काय खाया गावल सांगा? शक्तीपीठ झाला तर त्याचा मोबदला मिळेल म्हणतात. लाख रुपये दिवसाला खर्च होत्यात आणि दिलं 10 लाख 20 लाख, तर ते खर्च मागणं काय खायचं? नोटा खायच्या. इथं शेत यंदा नाही पिकलं, पाऊस पाण्याला पुढच्या वर्षी पिकल. तसं शेत यंदा नाही उगवलं का पैसे पुढच्या वर्षी उगवायचा? इथं का कुठे झाडा तोडून आणायचा, द्यायचं आणि मागणं काढायचं. होय, आमचं तरी पूर्ण शेत जाते, आम्हाला खाली यायलाच जागा नाही बघा. शेती पूर्ण जाते, आम्ही काय खाय सांगा? शेतीवरच अवलंबून आणि ती शेतीच गेली. आताच लेर बघतात काय? बरोबर आहे. त्यातच काहीतरी धान्य मिळवायचं, थोडं पोटाला ठेवायचं, थोडं खायचं. आताच लॅग बघायला मावशी, त्यांच्याच नोकरीचा त्यांच्याच पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. मग तेच आणि आई बाबाला बघतील का सांगा? मग ही शेती गेली, आम्ही काय खायचं? किमान जे नोकरदार मुलांचे जे काही पैशांवर खासगी कंपन्यांमध्ये काम करणारी जी मुलं आहेत, त्यांचे गावाकडचे जे आई वडील आहेत, ते निदान या थोड्याफार शेतीवर तरी त्यांचं पोट चालवतील. पण ती शेती जर सरकार अशा वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांच्याकडून जर हडपत असेल तर मग नेमकं त्यांनी करायचं काय, असा प्रश्न निर्माण होतोय. मुलगा तुमचा कुठे? खाजगी आहे. आम्ही तांदूळ पाणी सगळं इकडच देत आहोत, शेतातलं मिळालेलं. आणि मग त्याला कुठलं द्यायचं आणि आम्ही काय खायचं? मुलगा खासगी जॉबला आहे, पण त्याचाही जे काही पगार आहे तो त्याला पुरत नाही, त्यालाच तुम्ही शेतातलं धान्य जे आहे ते पुरवताय. आणि हेच जर शेत गेलं तर मग सगळ्यांनीच खायचं काय, असा प्रश्न होईल. मग ते रस्ता करायच्या सगळ्या बुद्रुक जिल्ह्यातल्या माणसांनी औषध देऊन शेती जाती द्यायची सगळी मोरदेत. म्हणजे तुला रस्ता करायला बरं झालं सरकारला. विकासापेक्षा शेतकऱ्यांच्या मरणावरच हा जीवावर आलेला हा शक्तीपीठ आहे की काय, असं वाटत आहे यांच्या बोलण्यातून. म्हणजे शक्तीपीठ महामार्ग हा शासन म्हणतंय की याच्यातून विकास होईल, पण विकास नाही तर या शेतकऱ्यांचं सगळं जीवच त्याच्यामध्ये हे होतोय. आणि शेतकऱ्यांवर वेगवेगळे नेते मंडळी सांगतात की शक्तीपीठाला विरोध करतोय, किंवा काही नेते सांगतात की शक्तीपीठाला समर्थ नाही. तर नेमकं शेतकऱ्यांची काय मत आहेत हे त्यांनी कुणीही जाणून घेतलेले नाहीत. शेतकऱ्यांवर अशी टांगती तलवारच ठेवली. आज कुणी म्हणतंय शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार, तर कोणी म्हणतंय नाही शक्तीपीठ महामार्ग हा होणारच. नेमकं त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे कुणीही जाणून घ्यायला आजपर्यंत आलेलं नाही. नाही मग यांचं काय म्हणणं आहे, जे शेती जायत नाही का नाही त्यांच्या एवढ्या आहेत, होऊन दे रस्ता, आणि जी ती शेती जाते का तिची तळमळ व्हायला लागली. ह्याचा विचार आधी करा म्हणाव. ती शेती गेल्यावर तिने काय खायचं पुढं इथं, आणि मग रस्ता करा. त्याला दुःख आहे, ते जाणारच दुःख नाही, जाईत नाही त्यांचं मोर जात्यात. करा रस्ता. 20 फीट दिलं तरी पैसे पुरत नाहीत बघा, का कुठनं उगवत नाहीत पैसे. शेत उगवल खरं, पैसे उगवत नाहीत. पैसे मिळाले तर तुम्ही काहीतरी उद्योग व्यवसाय कराला. मुलांना तुमच्या मुलं आम्हाला खाऊ द्यायची नाही, चैनी करायला लागतील, 10 रुपये लागतील. 2 वर्ष सपलं म्हणजे मला काय खायचं? रोजचं 5-6 हजार असलं तर घरात खर्च होता. त्यांनी सांगला पैशाला किंमत आहे. 8 तासात गोव्यानं परत यायचं जेवण.
8 तासाला फुकट देतील काय जेवायला? वर्षानुवर्ष शेती पिकवणारा शेतकरी आहे तो. शेतकऱ्यांचा कुणावर माणसावर विश्वास नाही पण निसर्गावर नक्कीच तो विश्वास ठेवून आणि आशा ठेवून जगणारा हा शेतकरी आहे. आपण पाहिलं आत्ताच एक मावशी आपल्यापर्यंत आल्या, त्यांनी त्यांच्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या. त्यांची तळमळ जी होती ती त्यांनी त्यांच्या शब्दातून व्यक्त केलेली आहे. अशाच आपण आणखी काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे.